आगामी निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी शरद पवारांनी आज सगळ्या आमदारांची बैठक बोलावली आहे। तर कर्जतच्या अजित पवार गटाच्या शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला होता। त्यामुळे आता बैठकीनंतर शरद पवार पत्रकार परिषद घेत अजितदादांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांचा शिवसेना फुटल्यानंतरच्या एका भाषणाचा जुना व्हिडिओ शेअर केलाय। राष्ट्रवादी पक्ष वाढला तो देखील शरद पवारांमुळेच आणि त्यामुळे जसं आपण म्हटलं तसं एक नवीन पक्ष काढा आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा असा सल्ला जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना दिलाय। तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर येणार आहेत। गंगापूरमध्ये होणाऱ्या 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे। मात्र अजित पवारांच्या या दौऱ्याला सकल मराठा समाजानं विरोध दर्शवलाय आणि विरोध असताना सुद्धा अजित पवारांनी दौरा केला तर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय। नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊतांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आणि त्यानुसार आता संजय राऊत मालेगाव कोर्टात हजर राहणार असून याआधी मराठा आंदोलनाचं कारण देत राऊत कोर्टात गैरहजर राहिले होते। त्यामुळे कोर्टानं राऊतांविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावत पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेमधून शिवीगाळ केल्याप्रकरणी मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली होती। तर शुक्रवारी त्यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर दत्ता दळवी आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। मातोश्रीवर जाऊन ते उद्धव ठाकरे यांची भेट घेतील। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 111वा दीक्षांत समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडणार आहे। राज्यपाल तसंच विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार असून यावेळेस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित राहणार आहेत। नांदेडमध्ये शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना समन्वय समितीने जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन केलंय आणि शिक्षकांच्या मागण्यांबाबत वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली जात नसल्यानं शिक्षक संघटना समन्वय समितीने धरणं आंदोलन केलं असून प्राथमिक शिक्षकातून पदोन्नती पदभरती करण्यात यावी आणि सगळ्या प्रकारच्या थकबाकीची रक्कम अदा करण्यात यावी। या पात्र विषयक शिक्षकांना वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी आणि न्यायालयीन आदेशानुसार गुरुगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढ देण्यात यावी। तर आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना वेतनवाढ देण्यात यावी असं इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या। नांदेडमध्ये सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्पादनात घट झाली। त्यामुळे आता सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 79 कोटी रुपयांची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे। अकोला महानगरपालिकेमधील गुंठेवारीच्या शुल्काच्या मुद्द्यावर उबाठा शिवसेनेच्या वतीनं रचना विभागामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर गुंठेवारीचे नियमानुकूलन करताना नियमित शुल्काच्या भरणा करण्यासोबतच रेडी रेकनरच्या दरानुसार आलेल्या किमतीचे 10% रक्कम भरण्याचा घेतलेला निर्णय हा मागे घेण्यासाठी नगररचना विभाग आयुक्तांना तसा प्रस्ताव पाठवेल असं लेखी उत्तर नगररचनाकार यांनी दिल्यानं उभाटा शिवसेना गटानं ठिय्या आंदोलन केलं। तर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। कापसाला भाव मिळावा आणि जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्या धरणगाव शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला, त्यामध्ये करण्यात आल्या आणि या मोर्चामध्ये बैलगाड्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जोरदार घोषणाबाजी करत मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सरकारचा यावेळेस शेतकऱ्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। धाराशिव अंगणवाडी सेविकेच्या मानधनामध्ये वाढ करण्यासाठी राज्य शासनानं शिफारस करावी या मागणीसाठी आता अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला। मोर्चा केल्यानंतर या महिलांनी जिल्हा परिषदेच्या आवारात 6 तास ठिय्या आंदोलन केलंय आणि राज्य शासनानं सुद्धा मागण्यांची दखल घ्यावी अशी मागणी यावेळेस महिला अंगणवाडी सेविकांनी केली आहे। तर आता सीबीएसई यापुढे 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षांच्या निकालातील एकूण गुणांची टक्केवारी जाहीर करणार नाही आणि याशिवाय पुढील वर्षीपासून निकालासोबत विभागणी आणि डिस्टिंक्शन सुद्धा जाहीर केलं जाणार नाही। विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आलं। मुंबई महानगरपालिका वेरावली जलाशयाच्या जलवाहिनी दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे आता आज आणि उद्या मुंबई उपनगरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे आणि काही परिसरामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असून मुंबईकरांनी काटकसरीनं पाणी वापरावं असं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलंय। जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात
सहभागी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना थेट आव्हान दिलं। अनिल पाटील यांनी त्यांच्या तालुक्यामधील शेतकऱ्यांना मदत पीक विम्याची नुकसान भरपाई मिळवून द्यावी असं आवाहन सुद्धा जयंत पाटील यांनी केलं। धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालंय। अशामध्ये आता 33% जास्त नुकसान ग्राह्य धरून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी तिथल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। तर ऑनलाईन पीक विमा भरताना अडचणी येत आहेत आणि त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावामध्ये घसरण झाली आहे, तर याचा परिणाम देशामधील बाजारात सुद्धा दिसून आलाय। बाजार समित्यांमध्ये भाव 4,800 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहे। सोयाबीनच्या बाजारात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय। देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामधील कापसाच्या वायद्यांमध्ये घसरण झाली आहे। बाजार समित्यांमधील भाव पातळी प्रति क्विंटल 6,700 ते 7,300 रुपयांवर आणि कापसाची बाजारातील आवक आणि इतर घटक विचारात घेता कापसाच्या भावात आणखी काही दिवस चढ उतार दिसू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। टोमॅटोचे भाव 2 दिवसांपासून काहीसे स्थिरावलेले आहेत। उठाव मात्र चांगला आहे, तर सध्या टोमॅटोला प्रति क्विंटल सरासरी 2,500 ते 3,000 रुपयांचा भाव मिळतो आणि पुढील काळात बाजारातील टोमॅटो आवक कमी होण्याची शक्यता आहे। परिणामी भावामधील सुधारणा कायम राहू शकते असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। तर मक्याचे भाव मागील 4 दिवसांपासून स्थिरावलेले आहेत। मक्याचं उत्पादन कमी झाल्यामुळे आवक सरासरीपेक्षा कमी होतीये आणि सध्या मक्याला सरासरी 2,000 ते 2,200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय। बाजारामधील आल्याची आवक सरासरीपेक्षा कमी आहे, मात्र तरी देखील आल्याच्या भावात गेल्या काही दिवसांमध्ये घसरण झाली आहे आणि आल्याचे भाव आता 7,000 ते 9,000च्या दरम्यान असून सध्याच्या बदलत्या वातावरणाचा फटका आले पिकाला बसतोय, तर परिणामी आल्याचं उत्पादन यंदा सुद्धा कमी राहू शकतं असा अंदाज आले बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। तर मुंबई शहर आणि उपनगर हवा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली असून धुळीमुळे घुसमट सुरू आहे। वाळू, सिमेंट, खडीचा ट्रक, डंपर आणि फिरत्या मिक्सरमधून होणारी वाहतूक खुल्या पद्धतीने करण्यात येते। बांधकाम साहित्यावर ताडपत्री झाकणं बंधनकारक आहे आणि तरी देखील या नियमाला हरताळ फासला जातोय। मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांकडून भाडे नाकारणं, प्रवाशांनी गैरवर्तन करणं, जादा भाडं करणं असा प्रकार मुंबईमध्ये दररोज सर्रासपणे घडतायत। तर आरटीओने प्रवाशांना तक्रार करण्यासाठी केलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर आणि ईमेलवर गेल्या 4 महिन्यांमध्ये 1,317 तक्रारी आल्यात। यापैकी 485 रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना हा निलंबित करण्यात आला आहे। तर आता मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी 3 डिसेंबर रोजी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर रविवारी कोणताही ब्लॉक घेतला जाणार नाही आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीमध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे। राज्यामध्ये आता दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ होत चालली आहे। गेल्या 10 महिन्यांमध्ये इन्स्टंट ॲप लोनच्या मोहामध्ये पडलेल्या 623 तरुण तरुणींची फसवणूक करण्यात आली आहे। तर मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामधील सभेमध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे। सगळ्या दुनियेचं खातं आणि महाराष्ट्र सदन खातं अशा शब्दात जरांगे पाटलांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आणलाय। खालच्या जातींना छगन भुजबळांमुळे आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याचा आरोप सुद्धा जरांगेंनी केलाय आणि 17 डिसेंबरला मराठा समाजाची अंतर्वाली सराटीमध्ये बैठक घेणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तर आता मावळ लोकसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगला आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मावळमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं अजित पवार समर्थकांकडून वारंवार बोललं जात आहे। मावळमधून श्रीरंग बारणेच खासदार होतील, चिंता करू नका असं म्हणत सामंतांनी अजित पवार समर्थकांना टोलाही लगावलाय। कर्जतमधल्या मेळाव्यामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी निवडणुकीमध्ये बारामती, सातारा, रायगड आणि शिरूर या जागा आपणच लढवणार असल्याचं ठणकावून सांगितलं। त्यामुळे आता शरद पवार गटासोबत त्यांनी महायुतीतील पक्षांना सुद्धा जणू आव्हान दिलं आणि त्यामुळे आगामी काळात जागा वाटपाच्या मुद्द्यावरून चांगलीच खणाखणी होण्याची चिन्ह आहेत। अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा केल्यानंतर आता शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख आक्रमक झालेत आणि सातारा मतदारसंघ शिवसेनेचाच आहे। या युतीच्या वाटपामध्ये शिवसेनेलाच मिळावा पाहिजे अशी मागणी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केली आहे। शिवसेना भाजप युतीमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये 26-22 असा फॉर्म्युला होता। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेले 13ही खासदारांना निश्चित पुन्हा उमेदवारी मिळणार असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला आहे।
बीड जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली असून मागील 1 दशकापासून बीड जिल्ह्याचे प्रमुख असणारे अनिल जगताप यांची सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून 6 विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं 3 नवनिर्वाचित जिल्हा प्रमुखांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे। परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर आणि रत्नाकर शिंदे या तिघांना पक्षानं जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली आहे। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील पर्यटन वाढीसाठी नव्या पर्यटन वाहनांची उपलब्धता झालेली असून आता जिल्ह्यातील महसूल यंत्रणेमधील 10 गाड्यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सेवेत दाखल करण्यात येणार आहे। दरम्यान ताडोबाच्या पर्यटनामध्ये गुणात्मक वाढ व्हावी यासाठी वन विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालेलं असून पंचनामे आणि कागदोपत्री घोडे नाचवण्यापेक्षा शेतकऱ्यांना सरसकट 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी आमदार राहुल पाटील यांनी केली आणि परभणीमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन राहुल पाटील यांची पिकाची पाहणी करण्यात आली। यावेळी ते बोलत होते। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या समोर एका शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। नाशिक जिल्ह्यामधील चांदवडच्या तळेगाव रोही इथं ही घटना घडली आणि दरम्यान शेतकऱ्याला आत्मदहन करण्यापासून रोखण्यात आलंय। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे। शेतकऱ्याला सरकार भरघोस मदत जाहीर करणार असून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही भारती पवार यांनी दिली। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग 4थ्या दिवशी अवकाळी पावसामुळे हजेरी लावलेली असून जिल्ह्यामधील रनाळे आणि घोटाणे या भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यात। सलग 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात पिकाच्या मोठ्या नुकसानाची शक्यता वर्तवली जाते। तर दुकानं आणि आस्थापनांना मराठीमध्ये नामफलक असणं बंधनकारक आहे असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि ठाणे मुंबई परिसरात त्याचं पालन केलं जात नाहीये। या विरोधात ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। मराठी पाट्या का लावल्या नाहीत याचा जाब मनसैनिकांनी विचारलाय। दुकानदार ऐकणार नसतील तर मनसे स्टाईल खळखट्याक आंदोलन करू असा इशारा मनसैनिकांनी दिला। नवी मुंबईमध्ये या मुद्द्यावरूनच आता मनसैनिक आक्रमक झालेत। वाशीमध्ये सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये प्रॉपर्टी डीलिंग संदर्भात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। इथं विविध प्रकल्पांबाबत इंग्रजीत माहिती फलक लावण्यात आले आणि मनसे कार्यकर्त्यांनी इंग्रजी फलकांची तोडफोड करत स्टॉल धारकांना जाब विचारला। देहू संस्थानच्या विश्वस्तांनी देहूंच्या हक्काच्या गायरानासाठी बेमुदत उपोषणाची हाक दिली होती। तर गायरान जमीन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाला देण्याच्या निर्णयाला विरोध करत हे उपोषण करण्यात आलं। अखेर प्रशासनानं दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। श्रीरंग बाणेंच्या मध्यस्थीनंतर हा तोडगा निघालाय। कार्तिकी यात्रेच्या निमित्तानं सलग 17 दिवस नित्योपचार बंद असल्यानं भाविकांना मुखदर्शन घेऊन थकलेल्या विठुरायाची आज प्रक्षाळ पूजा पार पडली आणि पंचामृतानं स्नान घातल्यानंतर देवाची आरती करण्यात आली। प्रक्षाळ पूजेनिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट झालेली असून आता विठ्ठलाचं नित्योपचार सुरू होणार आहेत। मुंबईमधील कथित ऑक्सिजन घोटाळा प्रकरणी आता ईडीकडून माहिती अहवाल जो आहे तो सादर करण्यात आलाय आणि या प्रकरणाची सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशी सुरू असून आतापर्यंतच्या तपासामध्ये व्यावसायिक रोमिन छेडाला अटक करण्यात आलेली असून कोविड काळामध्ये पात्रता न तपासता काही बीएमसी अधिकाऱ्यांच्या मदतीनं मुंबई महापालिकेकडून आरोपी रोमिन छेडाच्या हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं। यामध्ये महापालिकेला 6 कोटींचं नुकसान झालंय। मीरा भाईंदर परिवहन विभागाच्या बस चालकाला एकानं मारहाण केली आणि बोरिवलीकडे निघालेल्या बसनं कट मारल्याचा आरोप करत बाईकस्वारांनी बस चालकाला मारहाण केली। यामध्ये बस चालकाला दुखापत झालेली असून मारहाणीचा व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय। या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला असून अधिक तपास सुरू आहे। अकोल्यामधल्या बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीमधील काटेपूर्णा नदीच्या पात्रात उडी घेत एका महिलेनं आपल्या 7 वर्षाच्या मुलाचा आत्महत्या केली आहे। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत। बीडमधल्या वडवणी तालुक्यामधली काडी वडगाव गावामध्ये 4 दिवसांमध्ये 3 ठिकाणी चोरीच्या घटना उघड झाल्यात। यामध्ये चोरट्यांनी लाखोंचा ऐवज जो आहे तो लंपास केला। त्यामुळे परिसरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं असून चोरट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत। जळगावच्या पारोळ्यामध्ये भरधाव ट्रक आणि टेम्पोची धडक झाल्यानं भीषण अपघात झाला। या अपघातात 3 महिलांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झालेत। जामनेरमध्ये सलग 4थ्या दिवशी जोरदार पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे केळी पिकाचं सर्वाधिक नुकसान झालं आणि असं असलं तरी रब्बी पिकांना मात्र कमी अधिक प्रमाणात लाभ होणार आहे। 4 दिवसांपासून राज्यभरामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे आणि या अवकाळी पावसामुळे जामनेर तालुक्यामध्ये तब्बल 99 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे।
गोंदियामध्ये 28 नोव्हेंबरला अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांचं भात पिकांचं नुकसान झालंय. मात्र या नुकसान भरपाईचे पंचनामे अजूनपर्यंत सुरू झालेले नाहीत. त्यामुळे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सोमवारपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील भात पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले नाहीत तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. मुरबाडमध्ये थंडीची सर्वत्र चाहूल लागली. अवकाळी पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला असून सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचं दिसतंय. मुरबाडमधील नागरिक घराबाहेर पडून गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसतात. आणि येवल्याच्या संपूर्ण शहर परिसरामध्ये अवकाळी पाऊस झाल्यानंतर दाट धुक्याची चादर पसरली. शहरातून जाणारा नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावर दाट धुकं पसरल्यानं वाहन चालकांना कसरत करावी लागते आणि या धुक्याचा परिणाम कांदा पिकावर होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी सुद्धा चिंतेत सापडलाय. तर समृद्धी महामार्गावर 15 ऑक्टोबरला झालेल्या टेम्पो ट्रॅव्हलर, खासगी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला होता. आणि या घटनेतील अपघातग्रस्त खासगी बस चालक कालबाह्य असल्याचं चौकशीत समोर आलंय. सदर वाहन मालकानं चेसिस नंबर हेराफेरी करून कालबाह्य बस जी आहे ती रस्त्यावर आणत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मालक आणि चालकावर वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.